नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पहाटे भाजी बाजारात लागली आग. आगीत 4 दुकाने जळून झाली खाक. आजीचा पुढाकार घेतल्याने नात सापडली. पोलीस दलाच्या पथकांनी शोधली मुलगी. एसटी कर्मचाऱ्यांचे आज तीव्र निदर्शने. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता द्या. पती पत्नी और वो चित्रपटाचा सिक्वेल प्रत्यक्षात. वोच्या नादाला लागलेल्या पतीची पत्नीने केली धुलाई. पंचक्रोशीतील भाविकांनी केली मोठी गर्दी. रुईखेड येथे लोटांगण आणि रथ ओढण्याची परंपरा. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील मुख्य भाजी बाजारात पहाटे भीषण आग लागली होती. या आगीत 4 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे बाजार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अकोल्याच्या भाजी बाजारात भीषण आग लागली होती. तब्बल 4 दुकाने जळून खाक झाली आहेत. अकोला शहरातील मुख्य भाजी बाजार भागात आज पहाटे ही भीषण आग लागली. 4 किराणा दुकाने आगीच्या आटोक्यात आली असून जळून खाक झाली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग इतकी भयंकर होती की अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल 2 तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. दुकानातील मोठ्या प्रमाणात माल, तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आग झपाट्याने पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने आणखी गाड्या बोलाव्या लागल्या. दुकाने बंद असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळा येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने शटर तोडण्यात आले आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन अधिकारी मनीष कथले यांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्याचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. कृषीनगर येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेतून मंगळवारी विद्यार्थिनी बेपत्ता प्रकरणात पोलीस आणि शाळेवर मुलीच्या आईने हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. ही 12 वर्षीय मुलगी सापडली आहे. तिला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधले आहे. कृषीनगर येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेतून दुपारी 3 वाजता वंचितच्या महिला नेत्याची नात आली नाही म्हणून पोलिसात तक्रार देण्यात आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी 7 वाजेपर्यंत झुलवले आणि नंतर तपास सुरू केल्याचा आरोप या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान रात्री 1 वाजता स्थानिक गुन्हे शाखेने या मुलीचा शोध लावत तिच्या पालकांना सुपूर्द केल्याची माहिती आहे. पोद्दार इंटरनॅशनल शाळेतून मंगळवारी दुपारी 3 वाजतापासून या परिवाराची 12 वर्षीय मुलगी ही घरी न आल्याने परिवार चांगला चिंतित झाला होता. घरच्यांनी रागावल्यामुळे या 12 वर्षीय मुलीने शाळेतून घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण या मुलीच्या आजीने सिव्हिल लाईन येथे घेतलेल्या आंदोलनात्मक पवित्रा आणि वंचितने केलेल्या आंदोलनामुळे पोलीस दलाने अतिशय तातडीने पावले उचलत या मुलीचा शोध घेतला. आजीने ग्रामीण भाषेत पोलीस स्टेशनला दांगडो केला नसता तर नात मिळाली असती काय, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत सरकारवर राज्यव्यापी दबाव टाकला आहे. या दबावातून एसटी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्या सरकारने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज एसटी कामगार संघटनेने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. अकोल्यातही एसटी कामगारांनी आंदोलन करत निदर्शने केली. वेतनवाढीचा फरक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% महागाई भत्ता, 2018 पासून महागाई भत्त्याचा फरक 1% घरभाडे भत्ता तसेच 1% रेट ऑफ इन्क्रिमेंटसह इतर मागण्यांसाठी अकोल्याच्या विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत 1 दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशन काळात महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडावी, शासनाने मागण्या मान्य कराव्यात म्हणून महाराष्ट्र एसटी संघटनेने पुढाकार घेतला आहे. आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
अनेक दशकांपूर्वी येऊन गेलेला पती पत्नी और वो हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आज अकोल्यात या चित्रपटाचा सिक्वेल प्रत्यक्षात बघायला मिळाला आहे. मात्र या सिक्वेलमध्ये वोच्या नादाला लागलेल्या पतीची पत्नीने चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. 9 महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा गावातल्या सूरज तायडेचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर बायको झालेल्या प्रेयसीला त्याने आयुष्यभर साथ देण्याचे वचनही दिले होते. मात्र अमरावतीला परीक्षा देण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या माघारी त्याने दुसरे लग्न केले. पत्नीच्या मामे बहिणीसोबत त्याने लग्न केले. दुसरे लग्न केल्यानंतर त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल करत आपण दुसरे लग्न केले असून आता तू घरी येऊ नको असे म्हटले. यानंतर त्याच्या पत्नीने अकोल्यात येत थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे नव्या बायकोसह आलेल्या पतीची थेट पोलीस स्टेशनच्या आवारात चांगलीच धुलाई केली. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठी पळापळ झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा हस्तक्षेप करत पहिल्या पत्नीला शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस करत आहेत. हे सर्व प्रकरण MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील येत असल्याने याचा तपास ते करत आहेत. 9 महिने आधी मी सूरज दिवाकर तायडे राहणार विजोरा याच्याशी कोर्ट मॅरेज केलं होतं. सर्व व्यवस्थित चालू होतं. 11 जानेवारीला मी त्याच्या घरून पेपरसाठी अमरावतीला गेली होती. मी BSc ॲग्रिकल्चर फायनल इयरला आहे आणि 12 तारखेला संध्याकाळी तो गायब झाला. तर मला माहिती झालं की तो माझ्याच मामे बहिणीसोबत पळून गेला आणि तिच्यासोबत तिथे जाऊन मंदिरात जाऊन त्याने लग्न लावलं आणि मला फोटो पाठवून राहिला की तू मर आता. आज तू त्याला 2 चोप दिलाय, काय सांगशील? आता पोलीस स्टेशन मध्ये इतर जमा झाला होता सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला. तर मी त्याच्या 2 कानाखाली मारले आणि त्याला 1 लाख पण मारली. मग तसं तर मला त्याला चपला मारायच्या होत्या, त्याची लायकीच चपला खायची आहे. तुझं त्यासोबत लग्न झालं असताना त्याने दुसरी मुलगी घरात आणली, काय कसं बघतोय? कसं बघते म्हणजे माझं जीवन पुरं उद्ध्वस्त करून टाकलं त्याने सर. पुरं उद्ध्वस्त करून टाकलं. माझं शिक्षण गेलं, माझं आता इज्जतही गेली. आता म्हणजे मला डाग लावून टाकलं त्यानं पूर्ण. लग्न कधी केलं? 9 मे 2024. त्याचे आई वडील सुद्धा होते लग्नात, त्याची पूर्ण फॅमिली होती. तेव्हा मी अमरावतीला होती एज्युकेशनसाठी. माझ्या घरच्यांना काही माहित नव्हतं. त्याच्याच घरच्या होती माझ्यासोबत आणि तेच सगळे होते. माझ्या घरचं कोणीच. ज्या टाक्यांच्या माध्यमातून शहरवासियांना पाणी वितरित करण्यात येते त्या टाक्या स्वच्छ असल्याच पाहिजे. परंतु या टाक्या वर्षातून एकदा स्वच्छ केल्या जातात असे वास्तव समोर आले आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या या टाक्या स्वच्छ कधी होतील असा प्रश्न विचारला जात आहे. शहराच्या विविध भागात नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याची ओरड होते. महापालिका जलप्रदाय विभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ केल्या नाही तर त्यात गाळ साचून साहजिकच नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे टाक्यांची स्वच्छता नेहमीच झाली पाहिजे ही जलप्रदाय विभागाची जबाबदारी आहे. नाहीतर महापालिकेला नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याचा काही अधिकार नाही अशी भावना शहरात व्यक्त होत आहे. स्वच्छतेबाबतीत महापालिका यंत्रणा ढिम्म असेल तर नागरिकांना पुरवठा होईल तसे पाणी पाण्याशिवाय पर्याय नाही. पाण्याच्या टाक्या स्वच्छ न केल्याने नागरिकांना होणारे आजारामध्ये जुलाब, उलट्या, टायफॉइड, कावीळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. वकील न्यायालयात पुढील 4 महिने वकील काळा कोट परिधान न करता न्यायालयात येऊ शकतील याविषयी बार कौन्सिलनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यानिमित्त ही सूट देण्यात आली आहे. अलीकडे राज्यातील दिवसेदिवस उष्णता वाढत आहे. त्यामुळे नागरिक काळे कपडे घालणे टाळतात. मात्र वकिलांना न्यायालयात काळा कोट घालणे बंधनकारक असते. पुढील 4 महिने आता वकील न्यायालयात काळा कोट न परिधान करता येऊ शकतील. उन्हाळ्यानिमित्त हा निर्णय झाला आहे. पूर्वी ही सूट केवळ मे आणि जून 2 महिन्यासाठीच होती. आता 1 मार्च ते 30 जून पर्यंत ही सूट वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलर्सने हा निर्णय घेतला. वकिलांना न्यायालयात ड्रेस कोटमध्येच हजर राहावे लागते. वकिलांना काळ्या कोटमुळे प्रचंड उष्मांचा सामना करावा लागतो. यातून अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. अलीकडे राज्यातील दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. याचा विचार करून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलरने हा निर्णय घेतला आहे. महानगर हद्दीत असलेल्या गुंठेवारी नियमाचे प्रस्ताव आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन स्वीकारले जात आहे. 31 मार्चपर्यंत गुंठेवारीचे प्रस्ताव स्वीकारले जातील अशी माहिती महापालिकेने दिली आहे. गुंठेवारी नियमित करण्यासाठी महापालिकेने ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर गुंठेवारीची प्रकरणे ऑनलाईनऐवजी ऑफलाईन स्वीकारली जाऊ लागली.
गुंठेवारीचे प्रस्ताव 31 मार्चपर्यंत स्वीकारले जातील. अकोला महानगरच्या हद्दीतील 38% अधिक क्षेत्र सध्या गुंठेवारीत आहे. वर्षानुवर्षे गुंठेवारी पद्धतीने खरेदी केलेले भूखंड लेआउट श्रेणीत येत नसल्याने अशा भूखंडधारकांना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी तर मिळत नाही, शिवाय अशा भूखंडांचे प्रॉपर्टी कार्डही महसूल विभागाकडून दिले जात नाही. या भूखंडावर बँकेचे कर्जही उपलब्ध नाही. गुंठेवारी पद्धतीचे भूखंड नियमित करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. मात्र हे काम सुरू झाल्याने अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोल्यातील साईप्रभा आयुर्वेदिक केरडियन पंचकर्म केंद्राद्वारे रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर अंजली नितीन धनोकार यांचा पुणे येथील कुमार भारती राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सन्मान करण्यात आला. स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारणासाठी त्यांच्या कार्याचा यावेळी गौरव केला. अकोल्यातील साईप्रभा आयुर्वेदिक केरडियन पंचकर्म केंद्राद्वारे रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर अंजली नितीन धनोकार यांचा NCI-SMBOE आयुष मंत्रालयाचे अध्यक्ष डॉक्टर राकेश शर्मा, भारती विद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ नवी दिल्लीचे कुलगुरू डॉक्टर रामदास आव्हाड, महाराष्ट्र आयुर्वेदिक संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश भट्टड यांच्या हस्ते पुणे येथील कुमार भारती राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सन्मान करण्यात आला. स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारणासाठी त्यांच्या कार्याचा गौरव केला. अकोला जिल्ह्यातील डॉक्टर नितीन धनोकार आणि डॉक्टर अंजली धनोकार यांचे महाजनी प्लॉटमध्ये साईप्रभा आयुर्वेदिक केरडियन पंचकर्म केंद्र आहे. केरडियन पद्धतीने या ठिकाणी उपचार केले जातात. अकोला जिल्ह्यातील एकमेव केंद्र असून या दोघांच्या अथक परिश्रमाने अकोला जिल्ह्यातील आयुर्वेदांमध्ये त्यांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे आजार PCOD, वंध्यत्व, वारंवार गर्भपात, रक्तस्राव, कमी जास्त होणे आणि असंख्य आजारांवर स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर अंजली धनोकार आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून उत्तम कार्य करीत रुग्णांना सेवा प्रदान करीत आहेत. याच कार्याची दखल घेत नुकताच कुमार भारती युवा वैद्य पुरस्कार त्यांना प्रदान झाला आहे. अनेकांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. रुईखेड येथील श्री बागाजी महाराज यात्रेतील रथ ओढण्यासाठी परंपरा आणि लोटांगण हे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करतात. या भक्तिमय वातावरणात यात्रेची सांगता झाली. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सकाळी भव्य काकड यात्रा काढण्यात आली. श्री कपलेश्वर मंदिरातून कावडने आणलेल्या पवित्र जलाने श्री बागाजी महाराजांचा सकाळी 10 वाजता मंदिर परिसरात संस्थांचे विश्वस्थांनी कावडीदारी यांचे स्वागत व पूजा अर्चना केली. गावातून परिक्रमा काढून कावड यात्रा फिरल्यानंतर श्रद्धाळू भाविकांनी आपल्या घरासमोर पूजा अर्चना केली. रात्री श्री बागाजी महाराज यांना कपिलेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. बुधवार रोजी श्री बागाजी महाराज यांच्या मंदिरात लहान मुलांना सकाळी लोटांगण घातले जाते. रात्री श्री बागाजी महाराज यांचे पुरातन काळातील रथयात्रा सुरू झाली. महिलांनी आपल्या घरासमोर रंगबिरंगी रांगोळ्या काढून बागाजी महाराज यांच्या रथाचे स्वागत व पूजा अर्चना केली. नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण बांधण्यात आले. यामुळे यात्रेला एक भक्तिमय व पवित्र स्वरूप प्राप्त झाले. रुईखेडची श्री बागाजी महाराज यांची ही केवळ एक उत्सव नसून ही ऐतिहासिक प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा गावातील लोकांच्या श्रद्धेचा व संस्कृतीचा अभिमान आहे. या यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये बंधुत्वाची भावना वृद्धिंगत होते आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. या आमच्या रुईखेड गावाच्या या ग्रामदैवताची यात्रा महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहानं भरते आणि कपिलेश्वरवरून कावडधारी तीर्थ आणतात आणि महाशिवरात्रीला जलाभिषेक करतात आणि दुसऱ्या दिवशी लहान मुलांचं लोटांगण होते आणि दुपारी 4 वाजता मोठ्या तरुणांचं लोटांगण होते आणि मोठ्या मिरवणुकीनं हे लोटांगण होते आणि त्यानंतर संध्याकाळी सोंगढोंग होतात आणि रथाची मिरवणूक होते. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होते आणि दहीहंडी आणि महाप्रसाद
हा दुसऱ्या दिवशी होतो. या मंदिराला खूप पुरातन काळ झालेला आहे आणि पुरातन काळापासून असे उत्सव सुरूच आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पहाटे भाजी बाजारात लागली आग. आगीत 4 दुकानं जळून झाली खाक. आजीचा पुढाकार घेतल्याने नात सापडली. पोलीस दलाच्या पथकांनी शोधली मुलगी. एसटी कर्मचाऱ्यांचे आज तीव्र निदर्शने. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता द्या. पती पत्नी और वो चित्रपटाचा सिक्वेल प्रत्यक्षात. वोच्या नादाला लागलेल्या पतीची पत्नीने केली धुलाई. पंचक्रोशीतील भाविकांनी केली मोठी गर्दी. रुईखेड येथे लोटांगण आणि रथ ओढण्याची परंपरा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.